सीजेपीच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं सडकून टीका केलेली आहे. राजकीय पोळी केवळ भाजण्याचं काम सुरू आहे असं आशिष चौहान म्हणतायत. आशिष चौहान अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून आदर्शवादी चळवळ उभी राहत नाही. नीट परीक्षेत झालेली गडबड चुकीचीच आहे, पण महिला पोलिसांवर हल्ला करणं, पंतप्रधानांच्या आईसंदर्भात भाष्य करणं सुसंस्कृतपणा नहीं, असं सुधा चौहान म्हणतायत. दिल्ली के अंदर के घटनाक्रमों में हमारा मानना है कि राजनीतिक दलों अपनी रोटियां सेक रहे हैं. वो देश के अलग अलग कोने में भी इस आंदोलन को हथियाना चाहते हैं और विद्यार्थी परिषद ने प्रेस नोट के माध्यम से दोनों बार यानी मई महीने में भी और 2 दिन पूर्व अपनी बात को सुस्पष्ट किया है कि शिक्षा के सुधार आवश्यक हैं. उसके ऊपर मांग विद्यार्थी परिषद भी रखती है और हमने हाई लेवल कमेटी इन सभी के सुधारों के मामले में बननी चाहिए ऐसी मांग रखी है. साथ ही सोनम वांगचुक जी ने जो अपना अनशन वापस लिया है उसका विद्यार्थी परिषद स्वागत करती है और प्रधानमंत्री जी ने जो फास्ट ट्रैक कोर्ट बनाने की बात की है वो भी स्वागत योग्य कदम है, जिससे कि शिक्षा सुधार तेजी से आगे बढ़ेंगे. जंतर मंतर इथल्या आंदोलनात तरुणी जखमी झालेली होती. आंदोलनातील जखमी झालेल्या तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होतीये. तिला व्हेंटिलेटरवरनं आता काढलं असून तरुणी शुद्धीवर आलेली आहे. ती आता स्वतःहून श्वास घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे. यानंतरची बातमी पालघरमधली आहे. डहाणूमधल्या चिंचणी आणि खाडी परिसरामध्ये घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत इथल्या नागरिकांशी संवाद साधला. तातडीची मदत म्हणून प्रत्येक बाधित कुटुंबाला 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली गेली असून अन्नधान्य आणि ग्रामपंचायतीमार्फत फूड किटचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. दरम्यान पूर परिस्थितीमध्ये आतापर्यंत जिल्ह्यातल्या सुमारे 2,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याचं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. चिंचणी येथे आपण डहाणूमध्ये घरांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केलेली आहे. या ठिकाणी असं दिसतोय की बाजूचा जो तलाव आहे आणि खाडीमध्ये भरती असल्यामुळे सर्व लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाऊस जास्ती असल्यामुळे ते पाण्याचा निसारा वेळेत होऊ शकला नाही. इमिडिएटली आपल्याकडे जे आपत्ती व मदत कार्य म्हणून एक 5,000ची तरतूद असते, ते आपण इमिडिएटली त्यांना मदत देतो. त्यासोबतच त्यांना जे धान्य आहे ते पण आपण राशनच्या मदतीने देतो. याशिवाय आता ग्रामपंचायत त्यांना फूड पॅकेट्स आणि इमिडिएट रिलीफ वर्क त्यांनी शाळेमध्ये स्थलांतर करून सुरू केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होतीये. गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. कोपरगावच्या गोदा नदीपात्रात 95,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. अहिल्यानगरमधल्या कोपरगाव शहरातील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. नागरिकांनी पुलावरनं जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. गुजरातमधल्या जवळपास सर्वच भागांमध्ये सध्या पावसाचा कहर पाहायला मिळतोय. अहमदाबादमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. इथल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागातील व्यावसायिक क्षेत्र या पावसामुळे पाण्याखाली गेलेली आहेत. इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि याचा फटका इथल्या अनेक दुकानांना बसलेला आहे. मुंबईकरांना आता गणेशोत्सवाचे वेध लागलेले. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा उद्या पाटपूजन सोहळा पार पडणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता चिंचपोकळीमध्ये हा पाटपूजन सोहळा असेल. मोठ्या संख्येनं गणेश भक्त या निमित्तानं एकत्र येण्याची शक्यता आहे. यानंतरची बातमी साताऱ्यातली आहे. लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेचं काम 11 महिन्यात पूर्ण करणार अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे.
80हून अधिक गावांना या योजनेचा फायदा होणार असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणतायत. कोरेगावमधल्या भाडळे खोऱ्यात लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेच्या भूमिपूजन जे आहे ते रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळेला त्यांनी परिसरातल्या 80हून अधिक दुष्काळग्रस्त गावांना या योजनेचा थेट फायदा होणार असल्याचं सांगितलं. कृष्णा खोरे या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये या भागामधील असणारे आमदार आदरणीय महेशदादा हे कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जेव्हा जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टी लवकरात लवकर कशा पूर्ण त्यासाठी त्यांचा असणारा पाठपुरावा आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आज अंतिम टप्प्यात आल्यात. आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन हे आज झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.